शहरात काही भागात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत। हा आजार दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रमावस्था आहे। या आजारामुळे रुग्णांवर होणारा परिणाम पाहता त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे असून महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत। जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आल्याने पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जावी, तसेच पाणी शुद्धीकरण मोहीम राबवावी अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पीबी यांची भेट घेत केली आहे। नागरिकांमध्ये जीबीएस विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावेत। रुग्णांना त्वरित उपचार मिळवण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये जीबीएससाठी स्वतंत्र विभाग तयार करावेत, तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणीही रासने यांनी यावेळी केली। यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रवीण गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश यनपुरे, सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंडरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंडरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या पुणे शहरामध्ये अथवा पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएसचे अधिकृत 29 रुग्ण आढळल्याचा महापालिका आयुक्तांनी सांगितलं, परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता या ठिकाणी आहे। परंतु महापालिका आयुक्तांनी सांगितलं की हा जो रुग्ण किंवा हा जो आजार आहे हा मुळात साथीचा नाही। अकोल्याला मागच्या जुलै महिन्यात 14 पेशंट सापडले होते, त्यांच्यावर योग्य त्या वेळेस योग्य ते उपचार झाले आणि त्याच्यापेक्षा तो स्प्रेड झाला नाही, त्यामुळे हा स्प्रेड होत नाही। त्यामुळे नागरिकांनी याच्याविषयी जास्त भीती बाळगू नये, परंतु त्याच्यात 2 महत्त्वाच्या काळजी घेण्याचं आव्हान आयुक्तांनी प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे पाणी आहे ते शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार हे करणं आवश्यक आहे। तर ज्या ठिकाणी नांदेड भागात विशेष करून ज्या ग्रामीण नांदेड जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि त्या ठिकाणी अशुद्ध पाणी हे त्याच्यातलं मेजर कारण आहे आणि अशुद्ध आहार की ज्या ह्याला त्यामुळे पाणी हे आपण कोमट करून गरम करून प्यावं आणि शुद्ध आहार घ्यावा, हा त्यामागचा महत्त्वाचा विषय आहे। परंतु आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा शहरात याचा प्रादुर्भाव वाढण्याच्या आधी तुम्ही योग्य ती काळजी घ्या, आपल्याला आवश्यक तिथे त्या ठिकाणची सेंटर उपलब्ध करा, त्याला आवश्यक असणारे औषध उपचार याचा साठा मोठ्या प्रमाणात घ्या। आत्ता PM ऑफिसकडनं सुद्धा यांना या विषयात काळजी घेण्यासंदर्भात डिव्हिजनल कमिशनरांच्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन 4 वाजता करण्यात आलेलं आहे। त्यानुसार ते काही जे योग्य ते निदर्शन देतील त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासन या सगळ्या भागात करेल असं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे। ह्या अनुषंगाने याची काळजी घेण्याकरता म्हणून पुणेकर नागरिकांची काळजी घेण्याकरता म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना भेटलो।